नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे अतोनात श्रद्धा आणि स्वामींची अदृश्य साथ. माणसाच्या आयुष्यात जेव्हा सगळीकडे अंधार होतो, जेव्हा त्याचे सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा फक्त एकच गोष्ट त्याला जिवंत ठेवते, ती म्हणजे श्रद्धा. आणि ही श्रद्धा जर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर असेल तर ब्रह्मांडातली कोणतीही शक्ती त्या भक्ताला पराभूत करू शकत नाही. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशाच एका अतोनात श्रद्धा असलेल्या भक्ताची सत्यकथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट आहे एका दुर्गम गावात राहणाऱ्या सखाराम नावाच्या गरीब शेतकऱ्याची. सखाराम खूप गरीब होता, पण त्याचे हृदय स्वामींच्या भक्तीने श्रीमंत होते. त्याच्या घरात दारिद्र्य होते, पण मुखात सतत एकच नाम असायचे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सखारामचे स्वामींवर एवढे प्रेम होते की तो दिवसाची सुरुवात स्वामींच्या पाया पडून करायचा आणि रात्री झोपतानाही स्वामींच्या चरणी डोके ठेवायचा. त्याचा असा ठाम विश्वास होता की जगात काहीही झाले तरी त्याचे स्वामी त्याला कधीही उपाशी झोपवणार नाहीत. सखारामला एक छोटी मुलगी होती. तिचे नाव होते चिमणी. चिमणी अवघी 7 वर्षांची होती. एक दिवस अचानक चिमणीला तीव्र ताप आला. सखारामने गावातल्या वैद्यांना बोलवले. त्यांनी औषध दिले, पण ताप कमी होण्याऐवजी वाढतच गेला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. चिमणीचा ताप एवढा वाढला की ती बेशुद्ध पडली. तिचे शरीर आगीसारखे तापत होते. गावातील वैद्यांनी हात टेकले आणि सांगितले, सखाराम, हा आजार माझ्या आवाक्याबाहेरचा आहे. तिला ताबडतोब शहरातल्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा, नाहीतर हिचे प्राण वाचवणे कठीण आहे. शहराचे रुग्णालय खूप दूर होते. तिथे जाण्यासाठी सखारामकडे 1 रुपयाही नव्हता. घरात खाण्याची भ्रांत, तिथं शहरातल्या डॉक्टरांचा खर्च कुठून करणार? सखाराम हताश झाला. तो धावत घराबाहेर पडला. गावातल्या सावकाराकडे गेला. श्रीमंत लोकांचे उंबरठे झिजवले, हात जोडले, पाया पडला. माझ्या मुलीचे प्राण वाचवा, मला थोडे पैसे द्या. मी शेतात राबून तुमचे सगळे पैसे परत करेन. पण या स्वार्थी जगात कुणालाही त्या गरीबाची दया आली नाही. सगळ्यांनी त्याला रिकाम्या हाताने हाकलून दिले. रात्रीची वेळ झाली होती. पाऊस कोसळत होता. सखाराम घरात आला. त्याची पत्नी चिमणीला मांडीवर घेऊन रडत होती. चिमणीचा श्वास जड झाला होता. सखारामच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे लाल झाले, पण तो खचला नाही. त्याचा तो अतोनात विश्वास जागा झाला. तो धावत घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर गेला. तो स्वामींच्या फोटोसमोर गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो ओरडून स्वामींना म्हणाला, स्वामी, लोक म्हणतात तुम्ही ब्रह्मांड नायक आहात, तुम्ही गरिबांचे कैवारी आहात. मग आज हा सखाराम तुमच्या दारात पदर पसरून उभा आहे. तुम्ही माझे ऐकणार नाही का? लोक मला हसले तरी चालेल, पण जर आज माझी चिमणी मला सोडून गेली तर जगाचा भक्तीवरून विश्वास उडेल. स्वामी, मला पैसा नको, मला सोनं नाणं नको, मला फक्त माझ्या लेकीचे प्राण हवे आहेत. जोपर्यंत तुम्ही माझ्या लेकीला बरे करत नाही, तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाही. सखारामने मनोमन ठरवले की
जर स्वामींनी चमत्कार केला नाही तर तो आपले प्राणही त्याग करेल. त्याने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले आणि तो अतोनात आर्ततेने स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जप करू लागला. रात्र वाढत होती, पाऊस कोसळत होता आणि त्या झोपडीत फक्त एका भक्ताची आर्त हाक घुमत होती. मध्यरात्र उलटून गेली. अचानक झोपडीचा दरवाजा जोरात वाजला. सखारामने डोळे उघडले. या भर पावसात रात्रीच्या 2 वाजता कोण आले असेल? सखारामने दरवाजा उघडला. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. अंगावर एक घोंगडी, हातात एक काठी आणि चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. त्या वृद्धाने विचारले, बाबा, खूप तहान लागली आहे, थोडे पाणी मिळेल का? सखारामने त्या वृद्धाला आत घेतले, आदराने बसवले आणि पाणी दिले. पाणी प्यायल्यावर त्या वृद्धाची नजर कोपऱ्यात बेशुद्ध पडलेल्या चिमणीवर गेली. त्यांनी विचारले, काय झाले या बालिकेला? सखारामने रडत रडत सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तो वृद्ध हसला आणि म्हणाला, अरे सखाराम, ज्याचे स्वामी पाठीराखे आहेत त्याला घाबरण्याची काय गरज? त्या वृद्धाने आपल्या झोळीतून काहीतरी काढले. ती एक साधी जडीबुटी होती. त्यांनी ती बुटी पाण्यात घासली आणि त्याचा रस चिमणीच्या तोंडात टाकला. चिमणीच्या कपाळावर हात फिरवला आणि सखारामला म्हणाले, काळजी करू नको, आता तुझी लेक बरी होईल, मी निघतो. सखाराम काही बोलणार इतक्यात तो वृद्ध माणूस भर पावसात बाहेर निघून गेला. सखाराम त्यांना थांबवण्यासाठी बाहेर धावला, पण आश्चर्य म्हणजे बाहेर पाऊस पडत होता, पण त्या वृद्धाचे कुठेच पाऊलखुणा नव्हत्या. जणू काही ते हवेत नाहीसे झाले होते. सखाराम धावत आत आला आणि चमत्कार झाला होता. चिमणीने डोळे उघडले होते. तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. ती स्वतःहून उठून बसली आणि म्हणाली, बाबा, मला खूप भूक लागली आहे. सखाराम आणि त्याच्या पत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी चिमणीला मिठी मारली. तेव्हाच सखारामची नजर स्वामींच्या फोटोकडे गेली. फोटोतील स्वामींच्या मूर्तीकडे पाहून सखाराम थक्क झाला. कारण स्वामींच्या अंगावर असलेल्या वस्त्राच्या कडा ओल्या होत्या आणि त्या फोटोमधून तुळशीचा आणि अक्कलकोटच्या दरबारातील अंगाऱ्याचा सुगंध येत होता. सखारामला समजायला वेळ लागला नाही की भर पावसात रात्री त्याच्या मुलीचे प्राण वाचवायला दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः अक्कलकोटचे स्वामी समर्थ एका वृद्धाच्या रूपात आले होते. सखाराम स्वामींच्या पायावर कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो, जर तुमची श्रद्धा अतोनात आणि खरी असेल तर स्वामींना स्वतः तुमच्यासाठी धावून यावेच लागते. कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. फक्त मनापासून हाक मारता आली पाहिजे. ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.